रे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला, एका पिलांसाठी झोका तिने झाडाले टांगला. अरे चल. बहिणाबाईंनी कवितेतून निसर्ग आणि जगण्याची वीण बांधली. इतकी सुंदर कविता लिहिणाऱ्या बहिणाबाईंना कधीच शाळेत जाता आलं नाही. पण आजची बहिणाबाई आणि आजचा प्रत्येक विद्यार्थी जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतो तेव्हा शाळेचा हाच प्रयत्न असतो की या प्रत्येक विद्यार्थ्याची आधुनिकतेशी वीण बांधली जावी. हेच उद्दिष्ट ठेवून महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या 25 शाळांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या AI IoT रोबोटिक्स स्किल लॅब निर्माण झालेल्या आहेत. ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं तांत्रिक शिक्षण मिळावं, त्यांना याची ओळख शालेय जीवनापासूनच व्हावी हा हेतू त्याच्या मागे होता. लॅब सेटअप करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी मी संपर्क साधतोय, बोलतोय आणि लॅब सेटअप केल्यानंतर विद्यार्थ्यांना मिळालेलं ज्ञान, त्यांची उत्सुकता याचा जर आपण तुलना केली तर खूप चांगल्या पद्धतीचा इम्पॅक्ट ह्या विद्यार्थ्यांच्यावर झालाय. हा आमचा क्लॅरिटीचा 3D प्रिंटर आहे. 3D प्रिंटर मध्ये आपण डिजिटल डिझाईनच्या आधारे 3D मॉडेल तयार करतो. हा रोबोट 4 डिग्री ऑफ फ्रीडम आहे. 4 डिग्री ऑफ फ्रीडम म्हणजेच हा 4 ठिकाणी मूव्ह होऊ शकतो. हाताच्या हालचालीवरून फॅन, लाईट आणि पंप कंट्रोल करू शकतो. 1 नंबरची लाईट झाली चालू, पंप, फॅन, लाईट, आता बूट पण केला, सगळंच बंद. ही स्मार्ट कार मध्ये पुढे आपण ESP चे मॉड्यूल लावलेले आहे. खाली त्याचा कंट्रोलर आहे. जपान आणि चायना मध्ये जे रोबोटिक शिक्षण भेटतं तेच आमच्या आता जिल्हा परिषद शाळेमध्ये मिळत आहे. इंडस्ट्री 4.0 सारख्या प्रगत तंत्रज्ञानाचं शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून मिळतंय. नवोद्योजकांची पिढी सुद्धा यातून घडणार आहे. या परिवर्तनाचा भाग होण्याची संधी पुणे जिल्हा परिषदेमार्फत आम्हाला मिळाली. आम्ही खूप समाधानी आहोत. इंडस्ट्री 4.0चं वारं आता ग्रामीण भागातही वाहत आहे. AI, IoT, रोबोटिक्स, सिम्युलेशन, 3D प्रिंटिंग, CAD आणि ड्रोन हे तंत्रज्ञान आता गावागावातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. राज्य शासनाच्या धोरणात्मक निर्णयांमुळे आता ग्रामीण भागातील शिक्षण देखील बदलत आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषदेच्या आपल्या शाळा सज्ज होत आहेत. जसा त्याचा होता. या पाखरांमध्ये आकाशात उडण्याची क्षमता आहे. गरज आहे ती पंख पसरण्याची. त्यासाठी आपण मिळून त्यांच्या पंखांमध्ये बळ भरूया.